आपल्याचे डोळ सोबत आहे ते निष्ठालीन देवता यांच्या दिव्य करणे प्रणाम करू. वसंतरारत्न डॉक्टर शनिचार्य महास्वामी यांच्या दिव्य करणे प्रणाम करू. संत शिरोमणी मंगल माऊली यांच्या दिव्य करणे प्रणाम करू. यांच्याही दिव्य करणे प्रणाम करू. बरोबरच आज आपलं भाग्य आहे, कारण गुरुपौर्णिमा या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. आज भाग्य उदय आले संत पाहून व्यक्तीने असे माझ्या जीवनाचे शिल्पकार सद्गुरू शिवलिंग स्वामी भूषण यांच्या दिव्य प्रणाम करू. त्यांच्या हाताने फक्त मी 5 मिनिटं बोलणार आहे, जास्त वेळ येणार नाही. भगवंताने ब्रह्मांड निर्माण केले. सप्तमाता 14 भुवन 21 स्वर्ग 83,99,999 जीव निर्माण केले, पण भगवंताला समाधान झालं नाही. त्याच्यामध्ये आपली योनी निर्माण केली, आपली योनी, पण भगवंताला ही समाधान वाटलं नाही. कारण माणसामध्ये 2 गट पडले, एक सज्जनाचा गट आणि दुसरा दुर्जनाचा गट. राम म्हणला की रावण आला, धर्म म्हणला की दुर्योधन आताच नाही, कृतयुगापासून ही परंपरा चालू आहे. दुर्जनाची परंपरा चालू आहे. धर्म बुडाला, भक्त उदास पावली, त्यावेळेस अवतार घ्यावं लागलं सज्जनाला. आणि अवतार म्हणजे आमचे गुरु माऊलींचे अवतार आहे. आणि सज्जन काय आले, सज्जन काय आले, मार्ग धावावया बिना उताराया अवतार. अवतार घेतले आमच्या सद्गुरू माऊलीनं. भगवंताला समाधान वाटलं गेलं. त्यावेळेस निर्गुणाचं रूप धरता येत नाही. निर्गुणानं सगुण रूप म्हणजे गुरुचं. गुरु हे तत्व आहे, गुरु हे पद आहे. युग बदलले, रात्र बदलली, दिवस बदलले, वर्ष बदलले, पण गुरु तत्व हे कधीच बदलत नाही. गुरु हे तत्व आहे. 2 अधिक 2 किती? अरे बारक्या, 2 अधिक 2, 4 अधिक 4, 2 अधिक 2 4 हे कधीच बदलू शकत नाही. त्याचं नाव आहे तत्व. H2O, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इक्वल वॉटर. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एका ठिकाणी केले की पाणी तयार होते. ते कधीच बदलत नाही. दात पान चुना खाल्लं, चुना दात पान खाली की तोंड कसलं होतं? हिरवं होते. दात पान चुना खाली की तोंड लालच होते. हे कधीच बदलत नाही. त्याचं नाव आहे तत्व. आणि ते गुरु तत्व विराजमान झालेलं आहे. ते कशामुळं? निर्जीव आपण कसे झालो, देह आपल्या जीव असून निर्जीव झालो. आणि निर्जीवाला वर फेकण्याकरता सजीवाची गरज आहे. निर्जीवाला वर फेकण्याकरता सजीवाची गरज आहे. आणि म्हणून सजीव जर कोण असेल तर त्याचे गुरु म्हणले. आता जास्त वेळ घेणार नाही मी, कारण मार्गदर्शक गुरु आणि गुरुचे 9 प्रकार आहेत. मग मार्ग आपल्याला गुरु माऊलीला जायची दे. गुरु माऊलीचा आशीर्वाद आपण सगळे गुरु म्हणतो. अगदी सगळ्या गुरु त्याच्या चरणी प्रणिपात करतो बरं मी. कारण गुरु करणं
पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. मी 1975 पासून कीर्तन करतो. 1975 पासून पहिलं कीर्तन 5 जानेवारी 1999 कीर्तन केलं आमच्या गावामध्ये, सावरगाव तोटमध्ये. तेव्हापासून मी गुरु करण्याकरता बराच प्रयत्न केलो. मी काय सांगितलो, पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. 25 वर्ष गुरु करण्याकरता मी बऱ्याच गावात कीर्तन केलो, सगळीकडे फिरलो, पण मला गुरु भेटला नाही. गुरुची भेट व्हावं लागतं मला बापू. त्यावेळेस माझ्या गुरुची भेट झाली. बसव कल्याणला बसवेश्वरला चालू होतो, उडोल संगमला. त्यावेळेस माझी भेट झाली. भेट झाल्यावर आमच्या गुरुचं तत्व एक आहे, माझ्यापेक्षा शिष्याला श्रेष्ठ म्हणणारा पहिला गुरु म्हणजे माऊली. माझ्यापेक्षा आपल्याला अधिकार देणारा गुरु जर कोणता असेल तर ते माझे गुरु आहे. कारण महादेव प्रभूने एका ठिकाणी म्हणलेला आहे, महादेव म्हणे आम्ही, महादेव म्हणे आम्ही म्हणून झालो देवा तुम्ही. महादेव प्रभू म्हणतात, देवा आम्ही म्हणून तू आहे, आम्ही म्हणून तुला अधिकार आहे. तसा माझ्या गुरुचं एक वैभव आहे, शिष्याला मोठं म्हणणारा गुरु महाराज माझा आहे. आणि त्यावेळेस मला अनुभूती आली आणि बसव कल्याणला जाऊन इथं येऊन महाराजाची दीक्षा आणि अनुग्रह घेतो. माझ्या पाठीवर आशीर्वाद आहे. माझ्या गुरुचा आशीर्वाद 85 सप्ते निर्माण झाले माझ्या हातानं, पण ती अधिकार आशीर्वाद माझ्या गुरुमाऊलीचा आशीर्वाद आहे. चल पुढे तू चल. स्वप्नामध्ये 2-3 वेळेस माझे गुरुमाऊली आले. कशाची शक्ती आहे? माझ्या गुरुमाऊलीची शक्ती आहे. आणि अशी शक्ती राहावं अशी मी गुरुमाऊलीला प्रार्थना करतो. आणि गुरुमाऊलीचे शिष्यमंडळ आहेत, खरं सत्शिष्य आहेत तर आमची सत्शिष्य आहोत आपण. सत्शिष्य मिळणं गुरुला अवघड आहे आणि आपल्या सत्शिष्याला सद्गुरू मिळणं अवघड आहे. आता एका गुरुनं काय केले, शिष्याला म्हणले जा रे म्हणले रुपयाची पेढी घेऊन ये. गेलो महाराज रुपयाची पेढी आणायला. गेलो दुकानातून पेढी आणलं. किती पेढी आले? रुपयाचे 3 पेढी आले. 3 पेढी आल्यावर वाटणं मुळमुळ जीव पुराणीच होतेशी. मला आता गुरु महाराज एक मला देते आणि एक आपण खाते. आता एक आपणच खाल तर काय बिघडलं मला झालं. खाला महाराज वाटणं. आता तोंडाला गोडी लागली. आणखी विचार केला, आता गुरु महाराज मला कसा बी एक देते आणि एक आपण खाते. ते बी होता ते बी खाला. एक राहिला हातात. गुरु महाराजाकडे गेला. महाराज अन्नाच काही पेढे आणलो महाराज. किती आले? रुपयाचे 3 आले महाराज. काय केला? खालो म्हणला. कसे खाला? की होता ती असं खालो म्हणून टाकून दिला. असे शिष्य तर आपल्या शिष्य समुदाय खरा सत्शिष्य आहे. आणि आपल्याला गुरुमाऊली सुद्धा सद्गुरू मिळालेले आहेत. आणि सद्गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे, सगळ्याच्याच पाठीवर आहे. माझ्या स्वप्नामध्ये गुरुमाऊली येऊन मला 85 सत्य तयार करण्याची शक्ती माझ्या गुरुमाऊलीची आहे. आणखी 20-25 सत्य यंदा तयार करायचे गुरुमाऊलीची कृपा असल्यावर असं मी विनंती करून माझ्या या 2 शब्दाला या ठिकाणी विसर्जित देतो. सच्चिदानंद सद्गुरू.